कोरबडा येथील एका शाळेतील मुलीवर शिक्षकांकडूनच लैंगिक अत्याचार झाल्याचे पडसाद चंद्रपुरातही उमटले। शनिवार सायंकाळी 7:30 वाजता या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत भारतीय जनता पार्टीतर्फे मशाल निषेध मोर्चा काढण्यात आला आहे। या निषेध मोर्चात आरोपी शिक्षकावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि तातडीने शिक्षा देण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली। या मशाल निषेध मोर्चात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। हा मशाल मोर्चा शहरातील गांधी चौक, चंद्रपूर महानगरपालिका येथे करण्यात आला। यावेळी मोर्चेकरांनी आरोपी विरुद्ध जोरदार घोषणाबाजी देखील केली। आरोपीला कायद्यानुसार कडक कारवाई करावी या मागणीचे फलक नागरिकांनी हातात घेतले होते। महिलांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होत आरोपीवर कारवाई व्हावी याबाबत मागणी करत संताप व्यक्त केला। यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष राहुल पावडे, प्रमोद कडू, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष सविता कांबळे, किरण भुटले, शीला चव्हाण, संगीता खांडेकर, शीतल आत्रा, माया उईके, रेणू घोडेस्वार, मनीषा महातव, संतोष वार, प्रज्वल कडू, विवेकी बोंडे, नामदेवराव डाहुले, तुषार सोम आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी भाजपा युमोर्चे नेते विजयभूषण पाझारे यांनी तीव्र भावना व्यक्त करत आरोपी काँग्रेसच्या नराधम पदाधिकाऱ्यास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील केली। अमोल लोढे युवा काँग्रेसच्या अध्यक्षांनी एका मुलीवर बलात्कार केला। अल्पवयीन मुलगी होती। अरे बलात्कार केला त्यांनी, मेडिकलमध्ये गुंगीचं औषध आणलं, त्या औषध पाजून त्या छोटीशा चिमुकलीवर यांनी बलात्कार केला। असे काँग्रेसचे नेते या जिल्ह्यात आहे आणि या काँग्रेसच्या नेत्यांनी या पद्धतीचं घाण कार्य केलं आहे। यासाठी लोकनेते सुधीर मुनगंटीवारची भारतीय जनता पार्टी याच्या माध्यमातून उज्ज्वल निकम या वकिलाची नियुक्ती केलेली आहे आणि उज्ज्वल निकमची जेव्हा जेव्हा केस हातात घेतात त्याला फाशी होण्याशिवाय राहणार नाही। मला माहीत आहे का या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे जे या पद्धतीने कार्य करत आहे काँग्रेसचे नेते, त्या कार्यकर्त्याला विनंती करतो, पहा तुमचे नेते या पद्धतीने कार्य करत आहे। अरे तुम्ही हा पक्ष सोडला पाहिजे। ज्या पक्षामध्ये तुमचे नेते बलात्कार करताय त्या पक्षात राहत काही अधिकार नाही। त्यांनी या तात्काळ सगळ्या कार्यकर्त्यांनी राजीनामा द्यावा, जेणेकरून त्याला समजणार का ह्या पद्धतीचे वागणूक काँग्रेस नेते करत आहे आणि आता अमोल लोढेला फाशी होण्यास राहणार नाही।